प्रयत्न आहेत आणि सगळेजण धडपडे मारतायत आणि त्यांचं स्वप्न पूर्ण व्हावं म्हणून मी काम करतोय. मी कधी कोणत्या जातीला दुखवलंय? मला एखादं कारण दाखवा की तुम्ही या जातीला दुखवलं. कोणालाच नाही. आरक्षण मागणं याला जर तुम्ही जातीवाद म्हणता तर अवघड व्हावं. मग मना काय करत, मी तर हटत नसतो. मी तर माझ्या समाजाचे लेकरं मोठे केल्याशिवाय गप बसणारच नाही. जे होईचा संधी होईल. कारण मी कधीही जातीवाद करत नाही, आयुष्यात करणार पण नाही. पण अंतरवालीच्या दारात आलेला माणूस कुठल्याही जातीचा एवढं मी आणखीन वापस पाठवला नाही काम केल्याशिवाय. कुठलाही जातीचा एवढं आम्ही कधीही तसं करणार नाही. पण आमची पण काहीतरी तळमळ तळतळ ती सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे. जसे तुमचे लेकरं तुम्हाला मोठे व्हावे वाटते तसे आम्हालाही आमचे वाटतात. तुमच्या लेकरात तुम्ही आमचं पण लेकरू बघितलं पाहिजे, एवढीच आमची भावना. ते वेगळं का धरतात? तुमचं लेकरू तसं आमचं आहे, आमचं तसं ते तुमचं आहे. लेकीबाळीत लेकरा बाळात त्याच्या कल्याणासाठी आपण एवढा मोठा उठाव केलाय, आपण लढतोय. त्यात तुम्ही सुद्धा सगळे सहभागी असला पाहिजे. विरोध केला की पुन्हा आपल्यात दुरावा निर्माण होतोय, अंतर पडतंय. तुम्ही आम्हाला विरोध करणार तुमच्या टायमाला, मग आम्ही तुम्हाला करणार, पुन्हा तेच सुरू झालं. बरं, हिंदूतला मोठा वर्ग आहे आम्ही, मग हिंदूला वाटलं पाहिजे हिंदूचाच एक भाग आहे, हो द्या मोठं त्याला, पण आपलाच आहे ना. आरक्षण द्यायचं म्हणलं की हिंदूच आम्हाला विरोध करतो आणि आपल्याला तर रत्ता एक आहे. आपण एकमेकाला मोठं केलं पाहिजे. उलट हिंदू धर्मातल्या सगळ्या जातींनी म्हणलं पाहिजे आपला हिंदू आहे, याला जे पाहिजे ते मिळू द्या, कारण आम्ही बलदंड झाल्याशिवाय आम्ही धर्माचं रक्षण करू शकणार नाहीये. तुम्ही आपल्याच गाळाला लागला.